हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि हा प्रतिसाद केवळ जो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे की लोकांना झालं म्हणजे कामं दिसतात, लोकांना जे अपेक्षित आहेत ते कामं झालेले पाहायला मिळतात। ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी, तुतारी चिन्ह असेल, मशाल असेल, त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल। मला सांगा ना, पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं, त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या ऐन पीक जेव्हा सुद्धा पक्ष होता त्यांनी काय केलं नाही। आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा नेमकं कामं कुठं केलेत, एक पण काम नाही। आणि तुतारीचं काय वा, एवढ्या वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि जी खिरापत केली, त्याची तुतारी वाजवली, आम्ही हे करणार ते करणार, केलं काय? आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत। आणि ज्यांनी ऐन तारुण्याच्या काळात ज्यांनी केलं नाही, आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल। हे आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार। परत सातारा विधानसभा मतदारसंघातून बंधू उभे आहेत, काय वाटतंय या विधानसभेचा निकाल काय असेल? ऑलरेडी लागल्याच जमाय ह्या काय संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागांचा निकाल लागल्याच जमाय। मला वाटतं की आमदार शिवेंद्रराजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। सगळे काल तावरे साहेबांच्यावर जे आरोप झालेले आहेत पैसे वाटलेल्याचे आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकीवर होऊ शकतो होणार नाही, कारण की असं काही घडलं नाही, हे सगळं दाखवलेलं असतं। समजा मी एका ग्रुपमध्ये बसलोय, मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार, चाला फोटो काढा, हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना, तशी स्कीम्स असतात। एखाद्याला बदनाम करायचं आणि ऐन निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं काम नसतं, तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळीवरती जाणं, हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो, आपण पण पाहिजे। बारामतीमध्ये अजित पवारांना मोठं आव्हान दिलेलं आहे, काय वाटतंय बारामतीमध्ये काय निकाल लागेल? काय पुतण्यानं स्वतः बारामतीमध्ये अजितदादांना आव्हान दिलं आहे, काय वाटतंय बारामतीचा निकाल काय लागेल? इम्तियाजभाई मागे सरकार नाही दादा निर्भय दादानी काम केलं होतं तसं। आता ते ह्यांचं नाव काय ते योगेंद्र पवार, योगेंद्र, त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं इकडे तिकडे, त्यांनी आपलं तसंच राहावं। ज्यावेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही। आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय, आणि कसं असतं हौशी नवशी गवशी असतात ना, निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात, कोणतरी म्हणतं अरे धारे तू पवार साहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचं वक्र केलं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं वाटतं। महाराज साहेब एकीकडे पवार वाईमध्ये येतात आणि पाडा म्हणतात आणि पवार साहेब, आणि तुम्ही म्हणता आबांची कॉलर टाईट करा, काय सर पाडा कशा करता मला सांग? पाडा म्हणजे कशा करता पाडा? गद्दारी मकरंद पाटलांनी केली असं त्यांचं, गद्दारी केली। मग 55-60 वर्ष जेव्हा काँग्रेस बरोबर तुम्ही होत्या, घोषणा झाल्या, लोकांच्या कामाची पूर्तता झाली नाही, ह्याच्याएवढी तर मोठी गद्दारी होऊ शकत नाही। गद्दारी कोणी केली? ह्या लोकांनी केली, काँग्रेसनी, पवार साहेब असतील, सगळे जे अवस्थे होते, लोकांच्या भावनेशी खिलवाड केलाच ना, तरी उत्तर द्यावं त्याच्या संदर्भात। आणि मी काही चिडीपोटी बोलत नाही, त्यावेळेस जे आता जे ज्येष्ठ आहेत ते त्यावेळेस ते पण ऐन तारुणच होते, त्यांचं संपूर्ण जे काही स्वप्न पाहिलं ते स्वप्नांचा भंग झाला, बरोबर नाही ना। आणि जेव्हा आता त्यांच्याकडनं होत नाही, मग अजितदादा असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, मकरंद असेल, आबा, हे सर्व जेव्हा प्रगतीच्या मार्गाने जेव्हा जातात, तेव्हा ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय त्या लोकांच्या प्रती आपण आदरभाव किंवा काहीतरी त्यांचे कामं झाले पाहिजे ही भावनेने जातात, त्यावेळेस त्यांना गद्दार म्हणायचं। खरे गद्दार ते नाहीत, जे म्हणतात तेच गद्दार आहेत।
स्वतःचं आत्मपरीक्षण करावं.